खरोखर पहिल्यापासूनच सर्व नाट्यरसिकांचे आम्हाला भरपूर मार्गदर्शन, हितचिंतक यांचे भरपूर सहाय्य मिळालं आणि लोक मागणीस्तव, लोक आग्रहास्तव गोवा, राजापूर अशा आणि या सिंधुदुर्गात बहुचर्चित सध्या सावरेश्वर कंपनीचा असणारा हा श्री क्षेत्र गाणगापूर नाट्यप्रयोग याचे 100वी पूर्ती आज या भावईच्या पुण्यस्थळात होताना आम्हाला सुद्धा खरोखर आनंद होतोय। तुमच्यासारखे नाट्यरसिकांचे असेच आशीर्वाद राहावं आणि हा 100वा नाट्यप्रयोग एक सेलिब्रेशन आमचे सर्व हितचिंतक मार्गदर्शक करतायत। या सेलिब्रेशनात तुम्ही सर्वांनी सुद्धा आम्हाला सहभाग दर्शवा। आमच्या मंडळाचे सर्व कलाकार तसेच आम्हाला आपले हितचिंतक मार्गदर्शक यांनी सुद्धा या रंगमंचावर यावं मी विनंती करतोय। सन्माननीय श्री अशोक आरोलकर काका यांनाही विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर यावं। तसेच जयानंद आरोलकर दादा यांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा रंगमंचावर यावं। सन्माननीय सुधीर राऊळ यांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा रंगमंचावर यावं। या स्थळात म्हणजे इथे आयोजक यांनाही विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर यावं। तसेच सन्माननीय नवनीत मिळगावकर यांनाही विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर यावं। तसेच सन्माननीय संदेश करमटकर यांनाही विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर यावं। तसेच सन्माननीय पेगेकर काका यांनाही विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर यावं। तसेच सर्व कला विभाग आणि अगदी लोकाग्रस्त हा चाललेला नाट्यप्रयोग, ज्या या नाट्यप्रयोगाच्या पेपरात सुद्धा 8 वेळा बातम्या आल्या आहेत असा बहुचर्चित असणारा हा नाट्यप्रयोग आणि या नाट्यप्रयोगाची 100वी पूर्ती, शतकपूर्तीला भावईच्याच तयार होताना खरोखर आम्हाला आनंद होतोय। दिगंबरा दिगंबरा सर्व आयोजक व हितचिंतक मार्गदर्शक यांनी केक कापून या प्रयोगाचं सेलिब्रेशन करावं विनंती करतो। तसेच या कंपनीचे मालक दिगंबरा आमच्या कंपनीतर्फे समस्त आयोजकांचं सुद्धा अभिनंदन करतोय की आम्हाला नाट्यप्रयोग सादर करण्याची संधी दिली। या कंपनीचे मालक काका केरकर यांना विनंती करतोय की त्यांनी
आंबेडकर हे सन्मान्य संदेश वेंगुर्लेकर यांचं सुद्धा स्वागत करते. कारण हा प्रवास सोपा नव्हता. अनेक संकटांवर मात करत अनेक परिस्थितींना झुंजत ही 100 नाट्यप्रयोग आम्ही पूर्ण केलं. तसेच सन्मान्य आंबेडकर यांना विनंती आहे की त्यांचं सुद्धा स्वागत आमच्या मंडळातर्फे त्यांनी स्वीकार करावं. तसेच सन्मान्य सुनील राव यांना विनंती आहे की त्यांनी या आमच्या मंडळाच्या तर्फे होणारा स्वागत स्वीकार करावा. तसेच सन्मान्य नवनीत मिरगावकर यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा तसेच सन्मान्य वाडंगर यांना विनंती आहे विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्वीकार करावा. आमचे नाट्यप्रयोग पाहण्यासाठी आलेले आयोजक यांनाही सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्वीकार. तसेच आमचे दुसरे आंबेडकर काका यांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा आमचा मान राखावा. तसेच सन्मान्य अमोल नाईक यांनाही विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर यावं. तसेच सन्मान्य संजना प्रमुख यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा या स्वीकार करावा. तसेच सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथे सहकार्य केलं. विचार केला असेल तर आज स्वामींचा प्रकट दिन आहे आणि या स्वामींच्या प्रकट दिना दिवशी अगदी म्हणजे योगायोग जुळून आलाय आणि तो सुद्धा या भगवती देवीच्या मंदिरात या तुम्हासारख्या साऱ्या प्रेक्षकांसमोर हा योगायोग जुळून आलाय. त्याच्यासाठी काय आणि आज बघता बघता 100 नाट्यप्रयोग आज पूर्ण झाले याचाही अभिमान वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा नाट्यप्रयोग सादर करत असताना अनेक अनुभव आले. ज्या ज्या गावात आम्ही नाट्यप्रयोग सादर केले त्या त्या गावात रसिक प्रेक्षकांनी उदात्त प्रतिसाद दिला आणि म्हणून आज या 100व्या नाट्यप्रयोगापर्यंत आपण पोहोचलो आहोत. आणि याच्या मागे जी मेहनत आहे, जी आमची 150 वर्षाचा नाट्य मंडळ या आमच्या कंपनीतील सर्व कलाकार, या कलाकारांची मेहनत आहे, या कलाकारांनी दिलेली साथ आहे आणि त्यांच्यामुळे आज 100 प्रयोग पूर्ण झाले. आणि त्याच्याच बरोबर आमचा सहकारी वर्ग, हितचिंतक वर्ग म्हणजे आमचे सन्माननीय संदेश कंबुकर, आमच्या वहिनी, तसेच आमचे मित्र नवनीत मिरगावकर, आमचे आरोग्य काका, कोयरेकर काका, म्हणजे सर्वांची मेहनत, सर्वांचे मार्गदर्शन आणि त्याच्याच बरोबर हा नाट्यप्रयोग सादर करत असताना आमच्या सर्वस्व दशवतर मंडळामध्ये राजपत्राची भूमिका करणारे सन्माननीय आमचे मित्र साई तळपटकर यांची सुद्धा मेहनत जबरदस्त आहे या नाट्यप्रयोगामागे. आणि एवढंच नाही तर आमचे मित्र सन्माननीय अजित गाडगी गुरुजी यांनी हा नाट्यप्रयोग आम्हाला एक कथा दिली आणि या कथेचं बांधणी, नाट्यप्रयोगाची बांधणी आमच्या साई तळपटकर या आपल्या साईने केलेली आहे. याच्यासाठी त्याच्या साईसाठी जोरदार टाळ्या झाल्या. आणि या ठिकाणी आमच्या साई तळपटकर यांचा सुद्धा गुलाब पुष्प देऊन छोटासा सत्कार त्यांनी स्वीकारला. श्रीपद आरोकर यांच्या हस्ते हा गुलाब पुष्प देऊन सन्मान स्वीकारला. आणि हे सर्व करत असताना मायबाप रसिक कलाकार हा किती मोठा असू द्या, आपली कला सादर करत असताना जर आपल्या पुढ्यात तुमच्यासारखा रसिक वर्ग नसेल तर त्या कलाकाराला किंमत शून्य आहे. तेव्हा मायबाप रसिक तुमच्यासाठी एका जोरदार टाळ्या होते. तुम्ही आहात म्हणून आमच्यासाठी कलाकार आहोत. आणि याच्या पुढे मी तुम्हाला शब्द देतो की हे जे नाट्यप्रयोग आज 100 नाट्यप्रयोग होत आहेत आणि याच्याही पुढे हे नाट्यप्रयोग आम्ही सुरू ठेवणार आहोत.
तसेच या आमच्या 6व्या दशावतार नाट्य मंडळात हा श्री क्षेत्र गाणगापूर हा खेळ असू द्या किंवा इतरही खेळ असू द्या, जे आम्ही ताकदीनं खेळ करण्याचा प्रयत्न करतो आणि याच्या मागे जे आम्हाला मार्गदर्शन करतायत ते ज्येष्ठ कलावंत, ज्येष्ठ कलाकार, सन्माननीय, आदरणीय आमचे गुरुवर्य गुरु वराळकर काका, या ठिकाणी त्यांचा सुद्धा सत्कार गुलाब पुष्प देऊन आपण करावा. साई तळकर या ठिकाणी आपण आकेरकर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांनी ते सन्मान स्वीकारावा. तसेच नाट्यरसिक ज्यांनी या नाटकाची कथा संकल्पना केली ते सन्माननीय अजित गाडगे, त्यांना काही कारणास्तव इथं येणं शक्य झालं नाही, म्हणून त्यांनी शुभेच्छा म्हणून हा पुष्पगुच्छ व संदेश तुम्हा आम्हासाठी पाठवलाय. तो संदेश मी वाचन करतोय. त्रिमूर्तींचा अवतार असणारे आपले नृत्य सरस्वती भक्तजन मनोरखो प्रकट भूमंडळी रसिकांना नमस्कार. मी अजित गाडगे मळेवाड. दत्त जन्म या नाट्य प्रयोगापासून सुरुवात केल्यानंतर भगवान श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या अप्रतिम अशा श्री क्षेत्र या ठिकाणांच्या माहितीबद्दल असणारी उत्स्फूर्त आणि त्या ठिकाणात असणाऱ्या त्या सिद्ध क्षेत्रात असणारी भक्तजनांना निवांत श्रद्धा यांचा कुठेतरी दशावतारी नाट्य प्रयोगामध्ये उल्लेख व्हावा, तसेच त्याचं नाट्य रूपांतर भक्तजनांसमोर सादर व्हावं अशा इच्छेनं सदर नाट्य प्रयोगाचं लेखन घडलं. त्यातील केवळ लिहिणं म्हणजे झालं नाही, ते सादरीकरण करणं सुद्धा तितक्याच महत्वाचं आहे. आज 6व्या दशावतार नाट्य मंडळाच्या श्री क्षेत्र गाणगापूर या नाट्य प्रयोगाची शतकपूर्ती सोहळा आज योगायोगाने श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिना निमित्त होत आहे. योगायोग म्हणायला हा हरकत नाही. श्री गुरु महात्म्यांचे हे त्यांनाच माहीत असतं, ज्यांच्या लीलेचा कोणालाही अंत लागला नाही. आज 6व्या दशावतार नाट्य मंडळाला शतकपूर्ती प्रयोगासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. याच्याही पुढे श्री गुरुजींची प्रार्थना असे की या नाट्य प्रयोगाचे उत्तरोत्तर प्रयोग हो, या कलाकारांना चांगलं उदंड केला हो, श्री दत्तांची प्रार्थना करतो आणि या मंडळाला शुभेच्छा देतो. तर इथं आलेले समस्त आमचे हितचिंतक यांना विनंती आहे की या पुष्पगुच्छ आपण सर्व कलाकारांना देऊ. एक गाडगे गुरुजींच्या हस्ते सर्वांचा कलाकारांचा सन्मान करा. मनपूर्वक आभार. या भगवती देवीच्या आज मंदिरात आम्हाला हा शतकपूर्ती साजरी करायला मिळाली. खरोखर त्या देवीच्या चरणी हीच प्रार्थना असेल की तुझा आशीर्वाद आम्हा सर्व कलाकारांवर असाच राहो आणि पुढील नाट्य प्रयोगास आम्ही आरंभ करतो.